प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात तोतया व स्वयंघोषित युट्यूबर यांचा सुळसुळाट वाढला असून त्याचा मानसिक ताण हा शासकीय व निमशासकीय अधिकारी यांना होत असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्यात नाराजीचे सूर उमटले आहेत। याचाच प्रत्यय काल आला आहे। कोळगाव थडी येथील मतीन बाबूलाल शेख यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। याबाबत अधिक असे की तू वाळूचा व्यवसाय करतोस हे मला माहित आहे। तुझा ट्रॅक्टर सुरू ठेवायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे दिले नाहीस तर तुला ट्रॅक्टर खाली घालेल अशी धमकी देणाऱ्या तोतया युट्यूबर पत्रकार विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील अजय किसन जाधव हे शेतीसाठी ट्रॅक्टर व ट्रॉलीचा उपयोग करतात। त्यांच्या शेतीच्या बाजूने गोदावरी नदीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। दिनांक 18 जून रोजी अजय जाधव यांना मतीन बाबूलाल शेख यांचा मोबाईल वरून कॉल आला। तुम्ही वाळूचा व्यवसाय करता, माझ्याकडे तुमचे व्हिडिओज व फोटोज आहेत। माझे तहसीलदारांशी संबंध आहेत। तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मला 20,000 रुपये द्यावे लागतील। पैसे न दिल्यास बातम्या लावून तुमचा व्यवसाय बंद करेन, ट्रॅक्टर जप्त करायला लावेल असे सांगितले आणि त्यानंतर अजय जाधव यांनी 10,000 रुपये देण्याची तयारी दाखवली। मात्र मतीन शेख यांनी ते स्वीकारले नाहीत। दिनांक 7 जुलै रोजी मतीन शेख याने तुझ्यावर कारवाई करायला तहसीलदारांना भाग पाडेल असे म्हणून 20,000ची मागणी केली। पैसे न दिल्यास वाळू वाहतूक करणाऱ्यांकडूनच तुला ट्रॅक्टर खाली घालेल अशी धमकी दिली। अशा आशयाची फिर्याद अजय जाधव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली। या तक्रारीवरून मतीन शेख विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत। असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख येथे तोतया युट्यूबर स्वयंघोषित नवनाथ वाहक याने अर्जुन गुरळे यांना 50,000ची मागणी केली व तू कोणत्या चॅनलचा पत्रकार आहे अशी विचारणा केली असता अर्जुन गुरळे यांना जीवे मारण्याची धमकी नवनाथ वाहक याने दिली आहे। या संदर्भात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। आता कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी शहरासह तालुक्यातील तोतया व स्वयंघोषित युट्यूबर पत्रकारांच्या सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। माझं नाव अजय किसन जाधव, मी राहणार सांगवी भुसारचा। माझा वाळूच्या धंद्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मतीन शेख नावाचा इसम आहे ना, त्यांनी मी माझं शेती नदीच्या कडेला आहे 383 आणि 393 गट नंबरची, तर तिथं शेतीत गेले असताना मी ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्यांनी फोटो काढल्यावर तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकून मला पैशाची डिमांड केली। मला पैसे दे म्हणे, हे कर ते कर, भेटायले असं कर। मग माझा मानसिक त्रास झाल्यानंतर मी मित्रांना सांगितलं, ते मित्र पण जाऊन बोलले तर म्हणे मला कॉल करून सांगितलं मला जमणार नाही, मला 10 बकऱ्या नकोय, मला 20 बकऱ्या द्या, असं करा, त्याच्यातून मी ऐकणार नाही, मी हे करणार नाही, नाही तर तुम्हाला तहसीलदार साहेबांना सांगून किंवा याला सांगून हे करल, तुमच्या पंचनामा करल। नंतर तर डिमांड वाढत गेली, म्हणे 50,000 रुपये द्या, हे असं मला लागतील, इथे येऊन भेटा तिथे येऊन भेटा। मी त्यांना 2-3 वेळेस भेटायला पण गेलो पण त्यांनी मला टाळाटाळीची उत्तरं दिली, भेटले पण नाही ते। मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांच्यावरती FIR करून दिली।